तू भले कोणीही असो, पण जर तुझ्या रोजच्या जेवणात प्रोटीन कमी असेल ना, तर तुझं भरपूर नुकसान होतंय. जर तुला हे नुकसान होऊ द्यायचं नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. कारण मी या व्हिडिओत 5 बेस्ट व्हेज आणि नॉन-व्हेज प्रोटीन सोर्सेस सांगणार आहे. बऱ्याच जणांनी हा व्हिडिओ इंट्रोमध्येच स्किप केला असेल, पण जर तू हा व्हिडिओ आतापर्यंत बघतोयस तर तुला सल्यूट आहे मित्रा, कारण तू स्वतःबद्दल सिरियस आहेस. पहिलं आपण जाणून घेऊया, जर आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन कमी असेल तर होणारं नुकसान. दुसरं म्हणजे 5 बेस्ट व्हेज प्रोटीन सोर्सेस आणि तिसरं 5 बेस्ट नॉन-व्हेज प्रोटीन सोर्सेस. जर तुझ्या अंगात प्रोटीन कमी असेल तर मसल ग्रोथ थांबू शकते, वीकनेस आणि रिकव्हरी स्लो होते. वर्कआउट करूनही चांगले रिझल्ट्स मिळत नाहीत आणि मसल लॉस सुद्धा होऊ शकतो. आता थोडाही वेळ वाया न घालवता 5 बेस्ट व्हेज प्रोटीन सोर्सेस सांगतो. पण त्याआधी तू या व्हिडिओला लाईक कर. माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी लाईक कर. जेणेकरून तुझ्या फीडमध्ये असे चांगले व्हिडिओ येतील. आपला 5वा व्हेज प्रोटीन सोर्स आहे शेंगदाणे, जे की तू रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाऊ शकतोस. एक एक मूठभर किंवा 50 ग्रॅम चणे तू मोजून सुद्धा घेऊ शकतो, जर तुझ्यावरती वेइंग स्केल असेल तर. 50 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये जवळपास 12 ते 13 ग्राम प्रोटीन असतं. नंबर 4वर आहेत स्प्राउट्स, म्हणजेच मोड आलेले कडधान्य, ज्याच्यात तुला जवळपास 7 ते 9 ग्राम प्रोटीन मिळेल. 3 नंबरवर आहेत काबुली चणे. 100 ग्रॅम काबुली चण्यात तुला 19 ग्रॅम प्रोटीन मिळेल. 2 नंबरवर आहे पनीर. 100 ग्रॅम पनीरमध्ये 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन असतं. पहिल्या नंबरवर आहेत सोया चंक्स. 50 ग्रॅममध्येच 25 ग्रॅम प्रोटीन मिळेल. आता आपण 5 बेस्ट नॉन-व्हेज प्रोटीन सोर्सेस बघूया. 5 नंबरवर आहे कर्ड, म्हणजेच दही. 100 ग्रॅम दह्यामध्ये 3 ते 4 ग्रॅम प्रोटीन असतं. चौथ्या नंबरवर आहे मटण. 100 ग्रॅम मटणात जवळपास 25 ग्रॅम प्रोटीन असतं. तिसरं आहे फिश. 100 ग्रॅम फिशमध्येच 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन मिळेल. नंबर 2वर आहे चिकन ब्रेस्ट. 100 ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये 30 ग्रॅम प्रोटीन असतं. पहिल्या नंबरवर आहेत अंडी, म्हणजेच एग्स. एका अंड्यात 6 ग्रॅम प्रोटीन असतं, म्हणजे 2 अंड्यात तुला 12 ग्रॅम प्रोटीन मिळणार. बस आजच्यासाठी एवढंच. फक्त जायच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब कर.